करुणासितलं हृदयं पन्यापज्योतविहतं मोहोत्तमं सनरामरं लोकगुरुं वन्दे सुगतं गतिविमुक्तम्। संबुद्धे अट्ठविसञ्च दवादशञ्च सहस्रके पंचशतसहस्राणि नमामि शिरसा तेषां धम्मं च संघं च आदरेण नमाम्यहं। नमस्कारानुभावेन हन्तवा सभ्ये उपद्रवे अनेक अन्तरायापि विनश्यन्तु अशेषतो। नमो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स महेशिनो नमो उत्तमधम्मस्स स्वाक्षात्तवते निधं नमो महासंघस्सापि विशुद्ध शीलदिठ्ठिनो नमो बुद्धाय नमो 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 धम्माय नमो 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 संघाय नमो महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध करुणा शीतल हृदयं, ज्यांचं हृदय करुणेने शीतल असून ज्यांची प्रज्ञा संसारातील मोहरूपी तमांधकाराचा काळोख दूर करणारी असून ज्यांनी आपल्या प्रज्ञेच्या प्रदीप्त प्रकाशाने अखिल विश्वातील अज्ञानाचा तिमिर अंधकार उलारत नेला आणि या विश्वाच्या कल्याणाकरिता चार आर्य सत्याचा प्रकाश देऊन या जगाला दुःख आर्य सत्य, दुःख समुदय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य आणि दुःख निरोधगामिनी पटिपदा आर्य सत्य या चार आर्य सत्याची शिकवणूक दिली, ज्याला नोबेल ट्रूथ म्हणतात। या जीवनामध्ये चार आर्य सत्याचा साक्षात्कार करणं ए आर्य सच्चानी विभावयन्ति गंभीरपन्येन सुदेशिकानि। तथागत भगवान तथागतांनी बुद्धांनी यो आर्य सच्चाने अवेच पश्यति, जे आर्य सत्य साक्षात्कार करून सांगितलेले आहे, स्वतः आर्य सत्याचा साक्षात्कार करून या जगाला आर्य सत्याचा महासत्याचा उपदेश दिलेला आहे। चार आर्य सत्याचं ज्ञान प्राप्त करून आम्ही आपल्या अंधकारमय जीवनाची ही जी यात्रा आहे ती संपवू शकतो
आणि प्रकाशाकडून प्रकाशाकडे वाटचाल करू शकतो. हा धम्म मानवाला अधिकल्याणकारी आहे. या धम्माचा मध्येही कल्याणकारी आहे आणि पर्योत्सान कल्याण अंतता देखील हा धम्म कल्याणकारी आहे. धम्म श्रवण करणं हा एक योग असतो. हा अति दुर्लभ योग आहे. जीवनामध्ये एकतर मनुष्य जीवन आपल्याला प्राप्त होणं ही फार मोठी उपलब्धता आहे. मानवी जीवनात जन्माला आलो त्याच्यामुळे आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला, हे मनुष्य जीवन प्राप्त झालं. परंतु या जीवनामध्ये जर आपल्याला धम्म लाभला नाही तर आपल्या जीवनामध्ये आणि पशुच्या जीवनामध्ये, प्राणी मात्रांच्या जीवनामध्ये काही फरक नाही. बुद्धांनी मानवाच्या कल्याणासाठी आणि देवतांच्या कल्याणासाठी हा धम्म उपदेश केला आहे. देवतांनी विनंती केल्यानंतर हा धम्म उपदेशलेला आहे. या धम्माचा उपदेश बुद्धाने करावा यासाठी मनामध्ये अपार करुणा, अपार मैत्री, अपार मुदिता आणि अपार उपेक्षा भाव जोपर्यंत आपल्या मनामध्ये ब्रह्मविहार त्यांनी निर्माण केला नाही तोपर्यंत त्यांना उपदेश देणे शक्य झालं नाही. त्यांच्या मनामध्ये या मनुष्य लोकांच्या प्रती, या मानवतेच्या प्रती करुणा उचंबळून आली. त्यांच्या मनामध्ये असीम मैत्री उचंबळून आली आणि या जगाचा आनंद बघण्याकरिता त्यांच्या मनात मुदिता निर्माण झाली. मुदिता म्हणजे दुसऱ्याचा आनंद बुद्धाला फुलवायचा होता, हा आनंद वाटायचा होता. बहुजन हिताय बहुजन सुखाय, यांच्या कल्याणाकरिता अत्तायचं हितायचं, आपल्या बरोबर दुसऱ्यांचं हित झालं पाहिजे या शुद्ध हेतूने बुद्धाने अपार मैत्री, करुणा आणि मुदिता आणि उपेक्षा म्हणजे सुखदुःखाच्या पलीकडे, सुखदुःखाच्या अवस्थेच्या पलीकडे जाऊन या मानवतेच्या कल्याणाचा विचार साध्य केला आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये अपार मानवतेच्या प्रती जिव्हाळा निर्माण झाला. या धम्म जाणीवेतून तथागतांनी हा धम्म शिकवलेला आहे. अत्यंत पोट तिडकीने, पिपासूपणाने, अगदी मनपूर्वक, गंभीर भावनेतून धम्म शिकवण्याचं कार्य केलं. धम्मोति भव दुःख विनाश हेतु, धम्मोति लोक शरणो परमो रसानं, धम्मोति भव दुःख विनाश हेतु, धम्मोति लोक शरणो. धम्म या तीन लोकांचं शरणस्थान आहे. धम्म तिलोक शरणो परमो रसानन, आणि हा धम्माचा रस म्हणजे परमरस आहे. हा रस जो ग्रहण करतो त्याला दुसऱ्या रसाची गरजच नाही. धम्मो रसानन परमो रसानन, धम्मोति भव दुःख विनाश हेतु. आणि जर तुम्हाला भवदुःख विसरायचं असेल तर त्याच्या विनाशाकरिता धम्माचरण हा शुद्ध बुद्धाने दिलेला मार्ग श्रवण करणं म्हणजेच धम्मदेशना श्रवण करणं हे दुर्लभ आहे. किंचो मनुष्य पटी लाभो, मानव जन्म प्राप्त करणं दुर्लभ आहे. किंचो सद्धम्म देशना, आणि सद्धम्म देशना श्रवण करणं दुर्लभ आहे. अशा
सद्धर्माचं श्रवण करीत असताना आपल्याला सांगितलेलं आहे, धम्मो त्रिलोक शरणो, ही 3 लोकांचं शरणस्थान आहे. आणि जपानच्या एका भंतेजींनी आपल्याला सांगितलं की कामलोक आहे, भावलोक आहे, विभवलोक आहे, आणि या अशा लोकी धम्मो त्रिलोक शरणो, 3 लोकांचं शरणस्थान आहे. आणि त्याच्यामध्ये पण कामावचर चित्त सांगितलं त्यांनी. कामावचर चित्त म्हणजे माणसाचं ते मलिन चित्त आहे, जे केवळ कामवासनेमध्ये, मलिनतेमध्ये, घाणीमध्येच लोळण्याचं काम करतं, ते कामावचर चित्त आहे. आणि त्यांनी एवढ्या सुंदर आपल्या भारतीय भाषेच्या तत्वज्ञानात, ज्या भारत देशामध्ये बुद्धाने फिलॉसॉफी शिकवली, हे सारं तत्वज्ञान भारताचं जपानमध्ये गेलं. जपानच्या माणसाने ते भारतीय भाषेत शिकलं आणि त्या भारतीय भाषेतून सांगितलं कामावचर चित्त, की जे चित्त कामनेच्या लोकांमध्ये विचरण करतं आणि ते चलत राहतं, विचरण करतं, म्हणून त्याला कामावचर चित्त म्हणतात. रूपावचर चित्त दुसरं सांगितलं त्यांनी. रूपावचर चित्त म्हणजे ज्या डोळ्याने आपण रूप आणि आकृती पाहतो, या रूपाची आसक्ती, रूप लोकांची आसक्ती, रूप लोक आहेत, त्याप्रमाणे कामावचर लोक, रूपावचर आणि अशा प्रकारचं तिसरं चित्त पण त्यांनी सांगितलेलं आहे, लोकुत्तर. लोकुत्तर म्हणजे आपल्या कल्याणाचा विचार जे मन करतं त्याला लोकुत्तर चित्त म्हणतात. आणि हे लोकुत्तर चित्त जर आपलं धम्मदेसना ऐकता ऐकता जर निर्माण झालं तर त्याच दिवशी आपलं कल्याण व्हायला सुरुवात होईल. आणि म्हणून धम्मदेसना ऐकताना आपल्याला श्रद्धेंद्रिय जागलं पाहिजे. आपलं 5 इंद्रिय जागृत झाले पाहिजेत आपले. श्रद्धेंद्रिय, श्रोतेंद्रिय, हे श्रद्धा इंद्रिय आहे. ते श्रद्धा इंद्रिय आपलं धम्मदेसना ऐकल्याने उघडतं. श्रोतेंद्रिय धम्मदेसना ऐकल्याने आपले कान उघडणे होत असते. कोणीतरी योग्य माणसाने कान टोचणी करायला पाहिजे म्हणतात, कान त्यानेच टोचावे म्हणतात. चुकीच्या माणसाने टोचले तर कान सुचतो, तर तो सोनाराकडे जातो. त्याप्रमाणे धम्माचा संस्कार हा योग्य माणसाकडून झाला पाहिजे. आणि त्यासाठी धम्म संस्कार कोणी केला पाहिजे, कोणी दिला पाहिजे, शील कोणाकडून घेतलं पाहिजे. आता आपण गृहस्थ लोक आहोत आणि गृहस्थच लोक गृहस्थाला शील देतात. चुकीचं आहे. आमच्या पुढे बसलेल्या उपासिका म्हणतात चुकीचं आहे. खरंच आहे चुकीचं. कारण थेरवादी बौद्ध परंपरेमध्ये जोपर्यंत ओकास वंदामी भक्ती म्हणत नाही, ओकास, ओकास म्हणजे काय, तुम्ही आस्किंग टू द टाइम, सुटेबल टाइम, पतिरूप देश वासोच. पतिरूप देश वासोच म्हणजे अनुकूल स्थळ आणि अनुकूल स्थळी वास्तव्य करा म्हणतात बुद्ध. तुम्हाला कम्फर्ट राहायचं आहे. आपण आपल्या पाहुण्याला म्हणता वी कम्फर्ट, आर यू कम्फर्ट. तुम्ही बसले आहात का व्यवस्थित. जर तुम्ही व्यवस्थित नसाल तर तुमची मुद्रा, बसण्याची स्थिती, तुमची ग्राह्य शक्ती, आकलन करून घेण्याची, चिंतन करून घेण्याची क्षमता, या गोष्टी पण बुद्धिझम मध्ये, धम्मामध्ये मायना राखतात. याला अर्थ आहे, दिशेला अर्थ आहे आणि बसण्याच्या आसनाला अर्थ आहे, केवळ भाषणाला अर्थ नाही. बाबासाहेबांनी सांगितलं शासन करती जमात बना, आम्ही झालो भाषण करती जमात. भाषण सर्वांना देता येतं. आमचे छोटे छोटे मुलं हातात पुस्तक घेतात, पेन घेतात, ए बाबा बाबासाहेब बनून दाखव रे बाबा, तर तो बाबासाहेबांसारखा असा बोट दाखवतो. आणि
आणि तो बाबासाहेबांचा रोल करतो, बाबासाहेब बनतो. परंतु बाबासाहेबांनी खरं स्वप्न साकार केलं. ते म्हणाले, मी गेल्यानंतर प्रत्येक घरात प्रति आंबेडकर जन्माला येईल. हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. आणि माझ्या समाजामध्ये एक दगड जर असा घेतला तर तो दगड म्हणजे तो ग्रॅज्युएट माणसाला लागेल. एवढ्या त्या माणसाची प्रगती झालेली असेल, तो शिकलेला असेल आणि त्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण आलेलं असेल. तो समाजात भारतामध्ये बाबासाहेबांचा समाज आहे. सर्वात जास्त शिकलेला, विद्या विभूषित झालेला. आपल्या मुलांची नावं UP MPSC च्या एक्झामिनेशन मध्ये आता झळकायला लागली. म्हणजे भारतामध्ये आझादीचे 75 वर्ष अमृत महोत्सव सुरू होत असताना एवढ्या वर्षानंतर आज आम्हाला बौद्ध लोकांचं नाव आता तक्त्यावरती चढत आहे. आणि अजूनही बिहारमध्ये, उत्तर प्रदेशामध्ये महादलित म्हणत आहे. दलित, महादलित आणि तिकडे दलितांना आणखी बरेच शब्द आहेत. बाबासाहेबांनी जी चळवळ केली, ती चळवळ करता करता भारत देशाला बौद्ध धर्माच्या फुलाफळांचा बहर येईल आणि एक दिवस हा भारत बुद्धमय बनेल, अशा प्रकारचं ते स्वप्न बाबासाहेबांनी पाहिलं होतं. आणि त्यासाठीच त्यांना बुद्धाचा भारत हा बुद्धाच्या विचारावरती निर्माण करण्याकरिता अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. बाबासाहेबांनी सर्वात आधी हे सर्व करीत असताना बुद्धाच्या लोकशाहीचं, बुद्धांनी जी डेमोक्रेसी या देशामध्ये निर्माण केली होती, त्या भिक्खू संघाचं बाबासाहेबांनी खूप अवलोकन केलं. ज्या ठिकाणी राष्ट्रपती भवनामध्ये आज बुद्धाची उभी मूर्ती तुम्हाला दिसते, तिथे म्हणजे सर्वांचा शपथविधी होतो, तिथे पाली भाषेमध्ये लिहिलेलं आहे, धम्मचक्र प्रवर्तनाय. म्हणजे तुमचा मधला एखादा मिनिस्टर जर तिकडे अशोका हॉल मध्ये जर गेला, किंवा तुम्हाला, मला तर वाटते तुमच्या मधला एखादा माणूस तिथे निश्चितच अशोका हॉल मध्ये पोचावा, जावा आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात पाली भाषेमध्ये लिहिलेलं आहे, धम्मचक्र प्रवर्तनाय. ज्या देशाचा अशोका हॉल मध्ये धम्मचक्र प्रवर्तनाय लिहिलेलं आहे, त्या देशाची सिस्टम कशी चालवणार होते बाबासाहेब, कशी बनणार होती, इथपर्यंत शासनकर्ती जमात अजून पोहोचलीच नाही. आपण त्या ठिकाणी गेलोच नाही. पण जिथे बुद्धाची उभी मूर्ती मांडलेली आहे त्याच ठिकाणी शपथविधी होतो, राष्ट्रपती शपथ देतात. तर अशा सुंदर देशामध्ये राहत असताना या लोकशाही मूल्यांचं जिथे मूल्यमापन करताना बाबासाहेबांनी भारतीय संविधान, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, मॉरॅलिटी या गोष्टीला फार महत्त्व दिलेलं आहे. भारतीय संविधान आणि संवैधानिक त्याचं मूल्य हे मॉरॅलिटीशी संबंधित आहेत आणि म्हणून सदाचार, नीतिमत्ता यांचा समावेश भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेला आहे. भारतीय संविधानामध्ये शील चरित्र याला फार महत्त्व दिलेलं आहे. कारण बुद्धाने बाहु सच्चंच सिप्पंच विनयोचो सुशिक्षितो म्हटलेलं आहे की बाहुश्रुत होणं, पुष्कळशा कलागुणांनी परिपूर्ण होणं आणि विनयोचो सुशिक्षितो म्हणजेच मोर डिसिप्लिन, विनयाचं, सुशिक्षितो, वेल एज्युकेटेड, हे सर्व बुद्धाचेच शब्द आहेत. आणि ते पाली भाषेमधून आज आपल्याला त्याचे पडसाद, त्याचे शब्द, मर्म जाणून घेता येतात की या धम्माची जी भाषा आहे
ती एवढी उच्च कोटीची भाषा आहे की धम्मचक्र पवर्तन आहे. याचा अर्थ असा होतो की धम्मचक्र हे प्रवर्तन झालेलं आहे आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय याच्यासाठी ते झालेलं आहे. म्हणून तुम्ही नागपूर आकाशवाणी, मुंबई आकाशवाणीला गेलात तर तिथे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे शब्द लिहिलेले दिसतात. बुद्धाचे विचार सत्यमेव जयते भारतीय एखाद्या रेलवरती इंजिनावरती आपल्याला लिहिलेलं दिसतं. तर एवढी बुद्धमयता घडतच राहते. आणि ज्या पंतजींनी आपल्याला सांगितलेलं आहे की अविद्या पच्चया संखारा, संखार पच्चया विज्ञान, विज्ञान पच्चया नामरूप, नामरूप पच्चया षडायतन, षडायतन पच्चया फास्सो, फास्सो पच्चया वेदना, वेदना पच्चया तन्ना, तन्ना पच्चया उपादान, उपादान पच्चया भव, भव पच्चया जाति, जाति पच्चया जरा, मरणं शोक परिदेव दुःख दोमनस्स पायासा संभवंती. संभवंती म्हणजे संभावना निर्माण झालेली आहे की जिथून म्हणजे दुःख उद्भवलेलं आहे. निरुद्धंती म्हणजे त्याचा नायनाट होत असतो. अशा प्रकारे अनुलोम आणि प्रतिलोम अशा धम्मचक्र पवर्तन सूत्रामध्ये जे धम्मचक्र गतिमान होत असतं त्या धम्मचक्राच्या पहिल्या दांडीचं नाव अविद्या आहे. अविद्येच्या प्रत्ययाने संस्कार उत्पन्न होतात. संस्कारामुळे नामरूप, नामरूप म्हणजेच मन आणि शरीर, नामरूप पच्चया षडायतन, नामरूपामुळे षडायतन म्हणजे पद्धतीने सांगितलं आपल्याला त्यांच्या धम्मदेशनेचा सार की ही 6 आयतन आहेत. आणि 6 आयतनामध्ये आपल्याला चक्खायतन म्हणतात. चक्खू, चक्खू आयतन म्हणजे डोळे. चक्खायतन, सोतायतन म्हणजे स्रोत आयतन. घाणायतन म्हणजे घाणेंद्रिय, ज्याच्याने आपल्याला गंधाची अनुभूती होत असते. आणि जिव्हा इंद्रिय, जिव्हा आयतन. त्याचबरोबर स्पर्श इंद्रिय, पोटप्पा आयतन म्हणतात त्याला पाली भाषेमध्ये. आणि त्यानंतर आहे मनो आयतन. आणि अशा प्रकारे 6 आयतन आहेत. आयतन या शब्दाचा अर्थ पण पाली भाषेमध्ये विंडो किंवा खिडकी असा होत असतो. म्हणजे आपण ज्याप्रमाणे या आयतनामधनं बघतो ते आपलं आयतन जे आहे तर ते आयतन आपलं चक्खू आयतन, स्रोत आयतन, जीव आयतन. अशा प्रकारे रस आयतन, पोटप्पा आयतन आणि धर्म आयतन म्हणजे चित्त, मन याचे स्वभाव. तर अशा प्रकारे षडायतन पच्चया फास्सो त्याच्यामधून स्पर्शाची उत्पत्ती होत असते. तो स्पर्श वेदना असा अनुभव येत असतो. वेदना सांगितलं कशा जन्माला येतात पंतजींनी की मानवी देहामध्ये, शरीरामध्ये या वेदना अशा प्रकारे दुःखद वेदना, सुखद वेदना आणि उपेक्षा वेदना म्हणजे अदुःख वेदना, असुख वेदना जन्माला येतात. तर या वेदना जीवनामध्ये भवचक्रामध्ये सापडलेल्या प्रत्येक माणसाच्या वाट्याला येतात. म्हणजे वेदना रहित प्रपंच नाही आहे. जो अर्हत आहे तोही वेदना अनुभव करतो. असं नाही की म्हणजे त्या अनुभवा वेदनेचा येत नाही. हा वेदना अनुभव प्रत्येकाला येत असतो. आणि त्या जीवनामध्ये आपल्याला सुखाची अनुभूती देतात, दुःखाची अनुभूती देत असतात. अशा प्रकारे मानवी जीवनाच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थेमध्ये आपल्याला लोकोत्तर चित्त निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. लोकोत्तर चित्त, आपल्या कल्याणाचं चित्त निर्माण झालं पाहिजे. आणि लोकोत्तर चित्त उत्पन्न झाल्यानंतरच माणूस दान द्यायला शिकत असतो. लोकोत्तर चित्त निर्माण झाल्यानंतर ते तुम्हाला हेल्पिंग माइंड आहे एक प्रकारचं. तुमचंच मन तुम्हाला मदत करतं.
तुमचं मन तुमची खऱ्या अर्थाने मदत करायलाच निर्माण झालेलं आहे. आणि जे मन तुम्हाला दान द्यायला शिकवतं, शीलाचं पालन करायला शिकवतं, धम्मदेशना ऐकण्याकरिता विहारात घेऊन येतं, आचरण करायला सांगतं, हा लोकोत्तर यात्रेचा प्रवास सुरू झाल्यानंतर जीवनामध्ये आपण चांगल्या गोष्टी, सद्गुणाच्या विकासाकडे, या गोष्टींच्या विकासात्मक वाटचालीकडे लक्ष पुरवायला लागतो. त्या दिवसापासून आपलं कल्याण व्हायला लागतं, मंगळ व्हायला लागतं. आणि मग चांगल्या मार्गाला लागलेलं माणसाचं मन त्याचं कल्याण करू लागतं. आई वडील केवळ निमित्त आहेत, त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे. परंतु भगवान बुद्ध म्हणतात, जेवढं कल्याण चांगल्या मार्गाला लागलेलं मन करतं, तेवढं कल्याण कोणीच करू शकत नाही. आणि म्हणून या मनाला चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न करण्याच करिता आपल्याला धार्मिक संस्काराची गरज आहे, धम्म संस्काराची गरज आहे. असे कोणते संस्कार आहेत जे रामजी पित्यांनी आनंदरावांवरती, भीमरावांवरती केले, बहीण तुळसाबाई यांच्यावरती केले, आणि आंबावडे नावाचं गाव धन्य झालं. किती धार्मिक गाव असेल आंबडवे गाव, की जिथे म्हणजे त्यांच्या घरामध्ये अशा प्रकारचा प्रपंच शब्द वापरला भंतेजींनी, जपानच्या प्रपंच. प्रपंच म्हणजे आपल्या घरामध्ये जो प्रपंच सुरू असतो, संसार सुरू असतो, ते संस्कृत मध्ये शब्द सारखेच आहे. आता 14 वर्ष ते श्रीलंकेमध्ये राहिले आणि तिथे त्यांनी देवनागरी लिपी, संस्कृत भाषा, पाली साहित्याचा अभ्यास केल्यानंतर ते म्हणतात प्रपंच हा शब्द वापरला त्यांनी. तर खरोखरच बौद्ध साहित्यामध्ये पण, संस्कृत भाषेमध्ये पण हा नामरूपाचा प्रपंच आपल्या वाट्याला येत असतो. नामरूपाचा प्रपंच. नाम म्हणजे काय? चित्त. आणि रूप म्हणजे काय? शरीर. आणि हे नामरूप शब्द संतांनी वापरलेले आहेत. आपल्या संत वाङ्मयामध्ये संत नामदेव महाराजांनी, तुकोबा महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी या बुद्धाच्याच भाषेचा जास्तीत जास्त उपयोग केलेला आहे. चित्त वापरलेला आहे, समाधी शब्द वापरलेले आहेत. आणि बौद्ध धर्माच्या वाङ्मयीन भाषेला या अभंगामध्ये पण स्थान मिळालेलं आहे. बौद्ध धर्माची भाषा ही अत्यंत प्रगल्भ भाषा आहे, पाली. आणि या पालीमध्येच बौद्ध धर्माचं विशाल साहित्य आहे. या पाली भाषेमध्येच ही सर्व धग जळत राहिली. 6 महिन्यापर्यंत नालंदा विद्यापीठ जळत राहिलं. धगधगत्या अग्नीमध्ये आपले ग्रंथ जाळले. 90 लाख ग्रंथ जळले. 90 लाख ग्रंथ. आणि त्याच्यामध्ये रत्नसागर नावाची मोठी लायब्ररी होती, रत्नदधी नावाची, रत्नबोधी नावाची, असे एक लायब्ररीला एक नाव दिलं होतं. अशा 9 लायब्ररीमध्ये 1 लाख ग्रंथ होते. आणि ते सर्व ग्रंथ जेव्हा जाळले मनुवादी ब्राह्मणांनी, मनुवादी ब्राह्मण व्यवस्थेने हे ग्रंथ आपले जाळले, तर ती धग 6 महिन्यापर्यंत भिजली नाही. नालंदा विद्यापीठ 7 मजली इमारत होती, लाकडाची, आणि त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य जळलं. बौद्ध धर्माचं विशाल साहित्य जळल्यानंतरही बौद्ध चीनी यात्री यांनी हे साहित्य चीनमध्ये नेऊन ठेवलं होतं. त्याच्यामुळे या धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी सर्वप्रथम चीनमध्ये हे धम्मपद, हे बुद्धाचे विचार ऐकण्याकरिता कागदाचा शोध लावण्यात आला. आणि त्रिपिटक सर्वप्रथम लिपिबद्ध करण्यात आलं. वट्टगामिनी राजा अभय याच्या कारकिर्दीमध्ये श्रीलंकेमध्ये त्रिपिटक लिहिण्याचं महान कार्य झालं. आणि त्याचं संगायन पण वेळोवेळी होत राहिलं. त्याच्यामुळे या बौद्ध भिक्खूंनी हे सर्व हृदयगम करून ठेवलेलं साहित्य आजही तासन तास भंतेजी त्याचा पाठ करतात, आपण ऐकत राहतो. ही आपली परंपरा आहे की भंतेजींनी तो पाठ करणं आणि आपण तो श्रवण करणं. जर आपल्या भंतेजींनी त्याचा पाठ केला नाही,
आणि तो आपण ऐकला नाही तर ह्या दोघांची परंपरा भारतामधून मृतप्राय होऊन जाईल, खंडित होईल. आणि या परंपरेला बाबासाहेबांनी पुन्हा उजाळा दिलेला आहे. बाबासाहेबांना आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये या सर्व सुप्त गाथांबद्दल अतोनात आदर होता. बाबासाहेब दिल्लीला वास्तव्याला असताना रोज महामंगल सुक्त, रतन सुक्त, करणीय मेत्त सुक्त, जयमंगल अट्टगाथा, महामंगल गाथा आणि बौद्ध धम्माचा जप, ओम मणी पद्मे हूँ, नाम्य में हो रेंगे क्यों, अशा प्रकारे रोज पाठ करीत असत. रोज वंदना नित्यक्रमाने घेत असत. आणि मग नंतरही त्यांनी सांगितलं की प्रत्येक रविवारी तुम्ही बौद्ध उपासनेचा एक दिवस आठवड्यामधनं निश्चित करा. ज्याप्रमाणे चर्चमध्ये ख्रिश्चन लोक जाऊन धर्म चर्चा करतात, त्याच्यामुळे त्या चर्चचं नावच चर्चा सत्र घेत असल्यामुळे चर्च चर्च करता करता चर्चा करता करता चर्च होऊन गेलं. आणि त्या चर्च मध्ये बघा लोक किती जातात. पूर्ण आपल्या वेस्टर्न लाईन मध्ये, सेंट्रल लाईन मध्ये असे कितीतरी चर्च आहेत, त्या चर्च मध्ये जातात. मी लंडन मध्ये असताना ज्यावेळी माझी बुद्धवंदना व्हायची तर अनेक चर्च मध्ये मला ख्रिश्चनांनी बोलवून नेलं आणि बऱ्याच चर्च मध्ये माझे प्रवचन झाले. लंडनला हॅन्सलो, किंग्सबेरी, साऊथ हॉल या ठिकाणी ख्रिश्चन फादर, बिशप लोक मला घेऊन जायचे. आणि तिथे मी ज्या ठिकाणी उंच जागेवरती पोप उभे राहतात त्या ठिकाणी मला लाकडाच्या खुर्चीमध्ये बसवलं, गरुड पक्षाच्या त्या आसनामध्ये. आणि माझ्या हातामध्ये 38 काइंड्स ऑफ द हायेस्ट ब्लेसिंग, इट्स मीन द महामंगल सूक्त, हे माझ्या हातामध्ये पाली भाषेमध्ये होतं. आणि सर्वांच्या हातामध्ये ट्रान्सलेशन दिलं आम्ही. असेवनाचं बालान म्हणजे मूर्खाची संगती करू नका, याचा अर्थ इंग्रजीमध्ये त्या लोकांना तिथे दिला की तुम्ही चांगल्या लोकांची, कल्याण मित्राची संगती करा. आणि ज्यावेळी ते पाली भाषेमध्ये सुरू झालं, असेवनाच बालानं पंडितानंच सेवनाम पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं. आणि त्याचं ट्रान्सलेशन, मूर्खाची संगती करू नका, ज्ञानी आणि विज्ञजनांची संगती करा, पूजनीय लोकांची पूजा करा, हे उत्तम मंगल आहे. आणि ते लोकांच्या श्रोतेंद्रियावरती बुद्धाची वाणी गेली आणि त्यांनी म्हटलं, व्हॉट ए मेलोडी, व्हॉट ए मेलोडी, किती सुंदर शब्द आहेत, किती सुंदर शब्द आहेत. आणि त्यांना ती त्याच्याबद्दल खूप आदर वाटू लागला, बुद्धाच्या वचनाबद्दल. आणि असेच अनेक बुद्ध वचन, 38 प्रकारचे बुद्ध वचन त्यांनी श्रवण केले. तर प्रत्येक चर्च मध्ये नंतर त्यांनी बोलवून घेतलं आणि महिने 2 महिने आम्ही सतत जात राहिलो. काही काही चर्च मध्ये जे ख्रिश्चन लोक यायचे, कॅथलिक, ते हळूहळू आता आनापानसती करू लागले. ब्रीदिंग माइंडफुलनेस मेडिटेशन डेली प्रॅक्टिस करू लागले, विहारामध्ये येऊन लागले. एक अँड्रू नावाचा मुलगा, ब्रिटिश मुलगा, रोज आमच्या विहारामध्ये यायचा 83 ली रोडला, ओल्व्हरहॅम्प्टनला. आणि तो येऊन भिंतीकडे तोंड करून तो मेडिटेट व्हायचा, त्याला ध्यान लागायचं. आणि नंतर मग तो ध्यान केल्यानंतर काही प्रश्न विचारायचा समाधीशी संबंधित. अशा प्रकारे मेडिटेशनची प्रॅक्टिस करून चित्ताला एकाग्रता,
लाभण्याकरिता माइंडफुलनेस प्रॅक्टिस, ब्रीदिंग माइंडफुलनेस मेडिटेशन हे अत्यंत आवश्यक आहे. आपला जो श्वास आहे हा जन्मापासून आपला सोबती आहे. ज्या दिवशी आपण जन्माला आलो आपल्या सोबत श्वास आलेला आहे. मरणार आहोत, श्वास आधी जाईल. आला श्वास, गेला श्वास, आणि कधी आला कधी गेला माहित नाही. डोळे लावून आम्ही ध्यान करीत असतो. पंतजींनी सांगितलं, आलेला गुरुजींनी सांगितलं 10 मिनिट आनापान करे. आनापान आ रहा है तो आ रहा है, जा रहा है तो जा रहा है. आता भगवान बुद्धाच्या काळामध्ये एक उपासिका अशी चाली विहारामध्ये. तिने काही पूर्ण प्रवचन ऐकलं नाही बुद्धाचं. भगवान बुद्धाने बघितलं, रोज लोक येतात, रोज धम्म सांगतो, रोज धम्म ऐकतात लोक, घरी जाऊन झोपतात. त्यातली एक उपासिका झोपताना दिसली. भगवान बुद्ध म्हणाले, उद्यापासनं यायचं तर या, बसायचं तर बसा, जायचं तर जा. या बाईने प्रवचन अजिबात ऐकलं नाही. चांगली झोपली आणि मग झोप उघडल्यानंतर 3 शब्द तिने ऐकले. यायचं तर या, बसायचं तर बसा, आणि जायचं तर जा. उठली बाई, चालायला लागली, घरी गेली आणि दार लावणं बंद करणं विसरून गेली. ती दार लावायला आणि झोपली खाटेवर जाऊन. दार उघडच राहिलं. तिला झोपेमध्ये जाग आला. ती म्हणते, यायचं तरी या. दार उघड होत, चोर आले. मग बाई बोलत काय राहील. म्हणून तर थोड्या वेळाने बाईला जाग आला. ती म्हणते, बसायचं तर बसा. चोर बसले. चोर बसल्यानंतर पुढचं काही बोले ना बाई. जायचं तर जा. चोर उठले आणि त्या बाईच्या इथे चोरी न करताच ते निघून गेले. 3 उपदेशात्मक, ते हसण्यासाठी सांगितलेलं नाही. तिने बुद्धाचं पूर्ण प्रवचन ऐकलं नाही. 3च शब्द ऐकले. तिचं एवढं मंगल झालं. काय, कोणतं कल्याण झालं? तिचं आधी कल्याण झालं. पहा, मध्य कल्याण, मध्य कल्याणकारी आहे धम्म, आणि पर्योत्सान कल्याण, शेवटी कल्याण झालं 3 शब्दामुळे. आणि द्वितीयंपी तृतीयंपी बुद्ध हेच वारंवार तुम्हाला सांगत होते की तुमचं कल्याण कोणीच करणार नाही. तुमचं कल्याण फक्त बुद्धाची करुणा करेल. आणि ज्या दिवशी ही करुणा जन्माला येईल तुमच्या मनामध्ये, तुमचं मन आईचं मन बनेल. आईला काय लागतं आई बनायला? बाप आई बनू शकत नाही. आई आईच असते. कारण भगवान बुद्ध म्हणतात की करुणा आईच्या ठाई जन्माला आलेली असते. माता यथा नियम पुत्तम आयुषा एक पुत्तम अनुरखे एवं पिसब भूतेषु मानसं भावय अपरिमाण. करुणा कशी असते? मी बाबा आमटेंकडे गेलो. बाबा आमटे कुष्ठरोग्यांची सेवा करायचे. त्यांनी आनंदवन वरोरा या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वसवलेलं होतं. आणि त्या ठिकाणी मी गेलो. हेमल कशाला पण मी प्रकाश आमटे, विकास आमटे त्यांच्याकडे ज्यावेळी गेलो, दलाई लामा आले. दलाई लामा आले तर आम्ही गेलो त्यांच्या दर्शनाला. आमचे बौद्ध धम्मगुरु दलाई लामा करुणेची साक्षात महामूर्ती. ज्यांनी दलाई लामांना पाहिलं असेल किंवा पाहिलं नसेल त्यांनी आयुष्यामध्ये दलाई लामाला बघावं. काय दलाई लामाच्या शरीरामधनं रेंज निघतात, काय डोळ्यातनं तरंग निघतात. एकदा दलाई लामांना या डोळ्यांनी पाहिलं तर आपल्या डोळ्याला धारा लागतात.
एवढे त्यांचे तरंग पवित्र आहे, एवढे मेडिटेशन पॉवर आहे, शुद्ध पॉवर आहे. ज्यावेळी आम्ही 10 मिनिटाचं रोज ध्यान करू लागतो, तर 10 मिनिटाचं ध्यान करीत असताना या मंडलामध्ये 10 मिनिटाच्या मंडलामध्ये आनापानसती करायला बसलं की तरंग निर्माण होत असतात ध्यान भावना करताना. आणि रोज आम्ही ते अनुभवतो. इथे बुद्धाच्या या मंडल तयार झालेला आहे, त्याला बुद्ध मंथोन म्हणतात. मंथोन पाली भाषेमध्ये मंडल शब्द आहे. थायलंड मध्ये एक मंडल अशी जागा आहे आणि ते 200 एकर मध्ये ते बुद्ध मंडल बनलेलं आहे. 200 एकर जागेमध्ये त्या ठिकाणी भगवान बुद्धाची उभी बुद्ध मूर्ती आहे. उभे बुद्ध त्या ठिकाणी उजवा हात असा आशीर्वाद देत आहेत आणि असं वाटतं की आकाशातून येत आहेत बुद्ध. एवढे 80 फुटाचे बुद्ध आहेत. आणि त्या नगराचं नाव आहे नखोन पठोम. नखोन म्हणजे हे नगरच आहे, NAGR, परंतु थाई प्रोनाउन्सिएशन मध्ये त्याला नखोन म्हणतात नगरला. पठोम, पठोम म्हणजे प्रथम, म्हणजे मानव जातीच्या इतिहासातील प्रथम नगर. प्रथम नगर म्हणजे ज्याप्रमाणे बुद्धाचा मानव जातीच्या इतिहासातील प्रथम उपदेश म्हणजे कोणता? धम्मचक्र प्रवर्तन सूत्र प्रथम उपदेश आहे बुद्धाचा. त्याप्रमाणे नखोन पठोम म्हणजे थायलंडच्या इतिहासातलं पहिलं शहर. नखोन पठोम पहिलं नगर. काय असं त्या ठिकाणी घडलं तर त्यावेळी सर्वात आधी सम्राट अशोकाने त्या ठिकाणी ज्यावेळी बौद्ध धर्माची स्थापना करण्याकरिता बौद्ध धर्माचे महान धम्मदूत थायलंड देशामध्ये पाठवले, त्या दिवशी आपल्या भारताचे महान सुपुत्र सोन आणि अनुत्तर नावाचे 2 भिक्खू थायलंड मध्ये पोहोचले. आणि जिथे जाऊन ते पोहोचले त्या नगराचं नाव त्यांनी प्रथम नगर ठेवलं, नखोन पठोम. जरा तुमच्या डोक्यात ठेवा नखोन पठोम शब्द. आणि त्या ठिकाणी पठम चेदी नावाचं एक मोठं चैत्य बनवलं. पठम चेदी, चेदी म्हणजे चैत्य, आणि प्रथम म्हणजे मानव जातीच्या इतिहासातील पहिला स्तूप. आणि त्या स्तूपाचा घेर एवढा आहे की त्या जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला अर्धा तास लागतो एक प्रदर्शना घालायला त्या स्तूपाला. तर दीक्षाभूमीच्या स्तूपाच्या 50 पट तो स्तूप जो आहे तो मोठा आहे. आणि त्या स्तूपाच्या सभोवताल भगवान बुद्धाच्या ज्या मुद्रा आहेत, बुद्धांच्या मूर्तीच्या मुद्रा आहेत, तर बुद्धाने थोडी पण मान अशी थोडी इकडे तिकडे केली असेल, उजवीकडे डावीकडे, त्या सर्व शैलीमध्ये भगवान बुद्धांची मान खाली वर उजवीकडे डावीकडे जिकडे म्हणजे बुद्धाचा हात खाली वर, शरीराच्या जेवढ्या हालचाली बुद्धाने केलेल्या आहेत तेवढ्या हालचाली मधल्या मुद्रा त्या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणून प्रिय बौद्ध जनो, तुम्ही जर कधी थायलंडला गेलात तर तुम्हाला हे सर्व बघता येईल. आणि आमच्यासारख्या लोकांच्या सोबत आलात तर जास्तीच तुम्हाला त्या ठिकाणी ऐतिहासिक माहिती पण सांगितल्या जाईल. आणि बाबासाहेब पण ज्यावेळी ते बौद्ध राष्ट्रामध्ये गेलेत तर त्यांनी प्रत्यक्ष हे सर्व पाहिलं. आणि ते पाहत असताना बाबासाहेब ज्यावेळी श्रीलंकेमध्ये गेले ते बौद्ध स्तूपाच्या जवळ जाऊन थांबलेत, बघत राहिलेत. थायलंडमध्ये पण बाबासाहेब गेलेत, ब्रह्मदेशामध्ये गेलेत. आणि सर्व बौद्ध राष्ट्रामध्ये गेल्यानंतर एक संगायना, छटा संगायना म्हणजे 6वं संगायन जे ब्रह्मदेशामध्ये 1954 मध्ये झालं, त्यामध्ये बाबासाहेबांची उपस्थिती होती. आणि हे संगायन यासाठी महत्वाचं आहे की त्या जागतिक बौद्ध संगायनामध्ये प्रत्यक्षात बाबासाहेब हजर होते. आणि जागतिक कीर्तीचे मोठे विद्वान लोक यांनी एकदा ते सर्व त्रिपिटक त्या ठिकाणी ते पुन्हा तपासून पाहिलं. आणि त्यानंतर आतापर्यंत बौद्ध धर्माचं संगायन
झालं नाही. केवळ त्रिपिटका चॅन्टिंग दरवर्षी होत असते. डिसेंबर 2 पासून 12 डिसेंबर पर्यंत बुद्धगयेला डॉक्टर वांगो दीक्षे आणि अमेरिकेच्या आहेत त्या आणि त्यांचा ग्रुप आणि सर्व जागतिक स्तरावरील ऑल इंडिया भिक्खू संघ आणि जगातील सर्व आम्ही बौद्ध भिक्षू जाऊन त्या ठिकाणी चॅन्टिंग करतो. विनय पिटक धम्म चॅन्टिंग आम्ही करीत असतो. परंतु त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये या बौद्ध धम्माच्या ज्या त्रिपिटक ज्ञानसंपदेमध्ये आपल्याला जे सखोल ज्ञान आहे ते सखोल ज्ञान पाली भाषेमध्ये आपल्याला आत्मसात व्हावं या दृष्टीने बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये पाली भाषेचा अभ्यास करायला त्यांना मिळाला नाही. परंतु जर्मनीमध्ये बाबासाहेब गेलेत आणि तिथे बोन्स युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन बोन युनिव्हर्सिटीला जाऊन बाबासाहेबांनी पाली भाषेचं विशेष अध्ययन केलं आणि पाली भाषेचं ग्रामर, व्याकरण आणि शब्दकोश हा पण त्यांनी तयार केला आणि या भाषेची रुची त्यांनी वाढवली. आज बाबासाहेबांना एवढा पाली भाषेच्या बद्दलचा बाबासाहेबांना ज्या 9 भाषा यायच्या त्यामध्ये पण बाबासाहेबांचा ही जी आज आपली पाली भाषा म्हणून अभिजात भाषेचा त्याला दर्जा दिला आणि एकीकडे मुंबई विद्यापीठामध्ये त्याच्याकरिता एक विशेष स्थान असावं आणि मुंबईसारख्या शहरामध्ये या भाषेचे अभ्यासक वाढावेत, परीक्षक वाढावेत, या भाषेमध्ये संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी या दृष्टीने आंबेडकरी समाज, बौद्ध समाजाचे उपासक उपासिका यांनी पण प्रयत्न करायला पाहिजे आपल्या पद्धतीने. आणि पाली भाषा ही बुद्धाची भाषा आपली भाषा करण्याच्या दृष्टीने आपल्या या भाषेला आपण न्याय देण्याचं कार्य करावं, या भाषेचं उच्चारण शिकावं, या भाषेमध्ये जयमंगल अट्टगाथा म्हणायला शिकावी. या दृष्टीने आपण जयमंगल अट्टगाथेचा खूप सुंदर पाठ केलेला आहे आणि यानंतरही अशाच स्वरूपामध्ये आपण बाबासाहेबांनी आपल्याला जे जे सूक्त गाथा दिलेले आहेत त्यांच्या प्रती तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आदर असू द्या आणि महामंगल सूक्त पण हृदयगम कसं करता येईल, पाठ कसं करता येईल याच्यासाठी प्रयत्न करा. ज्या ज्यावेळी तुम्हाला किचन मधली कामं असतील, घरादारातली कामं असतील तर त्यावेळी तुम्ही युट्यूबवरती आपल्या गाथा ऐकायला सुरुवात करा. उच्चारण पालीचं हे खूप सुंदर करण्याचा प्रयत्न करा आणि असं जर आपण करू लागलो तर ही 2500 वर्ष आधीची भाषा आपल्या ओठी येईल, आपल्या मुखात येईल आणि आपली वाचा पण सुभाषित होईल आणि वाणीचे आपले दोष कर्म दूर होतील आणि सुभाषित वाचा सुंदर करण्याच्या दृष्टीने आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं तत्वज्ञान जपता येईल. तेव्हा बाबासाहेबांच्या बऱ्याच आठवणी आहेत की त्या आपल्याला जीवनामध्ये एकाच वेळी एवढ्या ऐकायला वेळ आणि प्रसंग लाभला तर निश्चितच आपण ते आत्मसात करू. ज्यावेळी बाबासाहेब सारनाथात गेलेत आणि भगवान बुद्धाच्या मूर्तीकडे बघत राहिलेत तेव्हाचा प्रसंग होता की बाबासाहेब खूप ढसढसा रडले. बाबासाहेब विहारात गेलेत आणि धाय मोकळून रडू लागले. त्यांच्या दोन्ही डोळ्यांना धारा लागल्यात, आसवा ओघळू लागलीत आणि कोणालाच काही कळलं नाही की बाबासाहेब एवढं का रडतात. कुणीतरी बाबासाहेबांना रुमाल दिला आणि ओक्साबोक्सी रडणारे बाबासाहेब थोडे शांत झाले. नंतर एका पत्रकाराने जाऊन बाबासाहेबांना प्रश्न विचारला, बाबा आपण मगा बुद्धाच्या विहारात जाऊन खूप रडणार तर त्याचं कारण काय? बाबासाहेबांना विचारलं पत्रकारांनी. तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं, मी माझा संपूर्ण समाज आता बुद्धाच्या स्वाधीन केलेला आहे आणि मला आता चाहूल लागलेली आहे, माझ्या मृत्यूची वेळ आता जवळ येत आहे आणि मला असं वाटतं की यानंतर आता माझा समाज हा पोरका होईल आणि जो समाज मी बुद्धाच्या स्वाधीन केलेला आहे
या समाजाला आता मार्गदर्शक कसे मिळतील याबद्दल मला फार चिंता वाटत आहे. माझ्या समाजाला जर चुकीचे मार्गदर्शक मिळालेत आणि चुकीच्या लोकांच्या मागे हा समाज चालू लागला तर तो ध्येयापर्यंत पोहोचणार नाही, आपलं ध्येय गाठू शकणार नाही, याची चिंता मला भेडसावत आहे. म्हणून संपूर्ण जबाबदारी माझ्या समाजाची मी आता बुद्धाला देत आहे. यानंतर माझ्या समाजाचा वाली बुद्ध आहे, धम्मानंतर धम्मच वाली आहे. आणि म्हणून हा संपूर्ण समाज बुद्धाच्या स्वाधीन करून गेलेत बाबासाहेब. आणि आज आम्ही बुद्धाच्या स्वाधीन झालेली लोक आज बाबासाहेबांच्या दृष्टीने बुद्ध पाहण्याची दृष्टी प्राप्त करू शकलो की नाही याचं चिंतन करण्याची आज आम्हाला खऱ्या अर्थाने सत्व परीक्षेची गरज आहे. आणि या निष्ठा, या सुंदर भावना आपण तपासून पहा की आपण बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आज जे उपोषण घेतलेलं आहे, निश्चितच याचं समाधान जर आज बाबासाहेब असते तर त्यांनाही लाभलं असतं. एवढं पुण्यकर्म आज आम्ही बाबासाहेबांना हे उपोषणाचं पुण्यकर्म त्यांना लाभो आणि त्यांच्यापर्यंत आमचे कुशल कर्माचे तरंग पोहोचो. आणि येणाऱ्या युगाचा जर बुद्ध म्हणून जर कोणी जन्माला येत असेल तर तो मैत्रेय बुद्ध स्वरूपामध्ये साक्षात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच या अवळीवरती बुद्ध म्हणून, मैत्रेय बुद्ध म्हणून यांना नवा जन्म प्राप्त हो, अशा प्रकारची मंगल मैत्रीची आम्ही सद्भावना करून बाबासाहेबांच्या जयंतीच्या आगामी महापर्वावरती खूप खूप अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देऊन उपस्थित झालेल्यांचं सर्व कुटुंब परिवारांचं आपण ज्या ज्या ठिकाणात घरादारात इथे ज्या सुंदर भावना घेऊन इथे आला त्या तुमच्या कुटुंब परिवारापर्यंत तुमच्या माध्यमातून तथागतांची महान करुणा आणि असीम मैत्री तुमच्या कुटुंब परिवारापर्यंत आशीर्वादाच्या स्वरूपामध्ये तुमच्या सोबत हे सर्व मंगल मैत्रीचे तरंग सर्व परिवाराला प्राप्त हो, दुःख मुक्त हो, भय मुक्त हो, वैर मुक्त हो. सर्व बुद्ध धर्म संघाच्या तिन्ही रत्नांच्या प्रतापाने आपले क्लेश द्वेष नष्ट हो, आपत्ती विपत्तीमधून बाहेर निघण्याचा मार्ग प्रशस्त हो. बुद्धाची महान करुणा असीम मैत्री सर्व जीवांना प्राप्त हो, सर्वांवरती अनुकंपित हो. धम्मदेशना परियोत्साहन एतेन सच्चवज्जेन सोत्तिते होतु सर्वदा. दुःख रोग भयावीरा शोक संतु चुपद्दवा. अनेक अंतरायापि विनसन्तु च तेजसा. जय सिद्धि धनं लाभं सोत्ति भाग्यं सुखं बलं. सिरियायु च वन्नो च भोगं बुद्धि चैसवा. सतवस्सा च आयु च जीव सिद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं. रक्षन्तु सर्वदेवतां सर्वबुद्धानुभावेन सर्वधम्मानुभावेन सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु.